नमस्कार, मी शिवम स्वामी मैको रेशीम अंडीपुंजक निर्मिती केंद्र जालना याचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावी. आपल्यासोबत आहे रेशीम शेतकरी, त्यांचा सर्वात परिचय जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव राजेंद्र किसन चव्हाण, मुक्काम पोस्ट बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की तुम्ही किती वर्ष झाली रेशीम शेती करताय. आम्ही 2 वर्षापूर्वीपासून रेशीम शेती करतो. व तुम्हाला या रेशीम शेतीमध्ये इतर जातीपेक्षा मैकोची रेशीम अंडीपुंज याच्यामध्ये फरक काय जाणवला? मैकोची आता जी जालन्याची मैकोची जी चौकी आहे तिचे अळी संख्या भरपूर चांगली असते. अळी पाला चांगला खाते आणि उत्पादन चांगलं येईल. तुम्ही जर 100ची बॅच घेतली तर तुम्हाला ॲव्हरेज किती येईल? आम्हाला 100च्या चौकीला 104 किलो आम्ही माल काढलेला आहे. ओके. मग तुम्हाला कोणताही प्रकारचा रोग जाणवतो का नाही, किंवा अळी मागे पुढे समान अळी असे? आधी 1-2% फरक जाणवतो, पण जालन्याची अळी चांगली मिळते. ओके. आणि तुम्ही पाल्याच्या मेंटेनसाठी तुम्हाला सगळ्यात माहिती आहे की अळी जर उत्पादन काढायचं असेल कोशाचं, तर पाल्याची क्वालिटी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करता? आमचं शेती पूर्ण ठिबकवर आहे आणि शेणखत आणि सेंद्रिय खताचा आम्ही चांगला वापर करतो. त्यामुळे आमची पाला चांगला आहे आणि क्वालिटी चांगली आहे तुम्हाला. त्यासोबतच तुम्ही इतर रेशीम शेतकऱ्यांना माहिती बद्दल काय सांगू शकता? तुम्ही इतर चौकी घेण्यापेक्षा जालनाची अंडीपुंजी घेतली तर तुमचं निश्चितच उत्पन्न चांगलं निघेल इतर अंडीपुंजी. चालते. नमस्कार सर, धन्यवाद. नमस्ते.